माझा विश्वास तुझ्यावर आहे खंडेराव माझा भरवसा तुझ्यावर आहे खंडेराव माझा विश्वास तुझ्यावर आहे खंडेराव माझा भरवसा तुझ्यावर आहे शेवटचं मागणं दान म्हणून द्यावं तुझे नाम घेता घेता मरण मला यावं शेवटचं मागणं दान म्हणून द्यावं तुझे नाव घेता मरण मला यावं गुणाजी मेंढेवाड राहणार येळेगावकर यांच्या नावाला दिले 11 रुपये दान खंडेराच्या नावानं त्यांच्या वाडवडिलाचं पुन्हा देवाच्या नावानं शिवण्णा शिवय्या अंकुशराव अंबटवाड राहणार शिंदखेड मागणं दान म्हणून द्यावं तुझे नाम घेता मरण मला यावं शेवटचं मागणं दान म्हणून द्यावा तुझे नाम घेता मरण मला यावं मुकुंदराव ढेगरे ढेगारे स्वप्नात आली बानू दिव झाला वीडा चंदनपुरी देव गेला सजवून घोडा चंदनपुरी देव गेला सजवून घोडा स्वप्नात आली बानू देव झाला वेडा स्वप्नात आली बानू देव झाला वेडा चंदनपुरी देव गेला सजून घोडा चंदनपुरी देव गेला सजून घोडा चंदनपुरी देव गेला सजून घोडा स्वप्नात आली बानू देव झाला वीडा चंदनपुरी देव गेला सजवून घोडा चंदनपुरी देव गेला सजवून घोडा स्वप्नात आली बानू देव झाला वेडा शंकर लिंगमपल्ली 21 रुपये केले दान संजय गणपतराव तलवाड यांच्या नावाला यांचा हे म्हणणं 2 बायकाचा लाडका हे गीत झालं पाहिजे खंडोबारायाचं यांच्यातर्फे किती दिले तर 21 रुपये केले दान खंडेराच्या नावानं देवाच्या नावानं हो पाहुणी बानूचा रूप सुंदर नाकात नतनी गळ्यात हार पाहुन बानूचा रूप सुंदर नाकात नतनी गळ्यामध्ये हार पाहुणी बानूचा रूप सुंदर नाकात नतनी गळ्यात हार पाहुन बानूचा रूप सुंदर नाकात नतनी गळ्यामध्ये हार स्वप्नात आली बानू दिवस झाला वीडा
चंदनपुरी देव गेला सजवून घोडा चंदनपुरी देव गेला सजवून घोडा स्वप्नात आली बानू देव झाला वेडा स्वप्नात आली बानू देव झाला वेडा चंदनपुरी देव गेला सजून घोडा चंदनपुरी देव गेला सजून घोडा चंदनपुरी देव गेला सजून घोडा मी बाई माळसा लेकवाण्याची मती बिघडली ग माझ्या धन्याची मी बाई माळसा लेकवाण्याची मती बिघडली माझ्या धन्याची मी बाई माळसा लेकवाण्याची मती बिघडली ग माझ्या धन्याची मी बाई माळसा लेकवाण्याची मती बिघडली माझ्या धन्याची स्वप्नात आली बानू देव झाला विडा चंदनपुरी देव गेला सजवून घोडा चंदनपुरी देव गेला सजवून घोडा कोण गे चंद्रपुरी देव गेला सजून घोडा चंद्रपुरी देव गेला सजून घोडा चालून देव गेला चंदनपुरी बानूच्या घरी देव करीत होता करी चालून देव गेला चंदनपुरी बानूच्या घरी देव करीचा करी चालून देव गेला चंदनपुरी बानूच्या घरी देव करीचा करी चालून देव गेला चंदनपुरी बानूच्या घरी देव करीचा करी स्वप्नात आली बानू देव झाला विडा चंदनपुरी देव गेला सजवून घोडा चंदनपुरी देव गेला सजवून घोडा चंदनपुरी देव गेला सजून घोडा चंदनपुरी देव गेला सजून घोडा आज वर्षाचा सण आला नवा हात पुढी कर माझ्या तू भावा तुला माझ सांगन आज आहे राखी बंधन तुला माझ सांगन आज आहे राखी बंधन कर माझ्या तू भावा ऐका अलीकडे या. संभाजी संभाजी संभाजीराव आज वर्षाचा सण आला नवा हात पुढे कर माझ्या तू भावा तुला माझं सांगन आज आहे रक्षा बंधन तुला माझं सांगन आज आहे राखी बंधन तुला माझं सांगन आज आहे राखी बंधन तुला माझं सांगन आज आहे राखी बंधन जिच्या पाठी रे भाऊ नाही पाणी येते तिच्या डोळ्याला तिच्या पाठी रे भाऊ नाही पाणी तिच्या डोळ्याला जिच्या पाठी रे बंधू नाही पाणी येते तिच्या डोळ्याला तिच्या पाठी रे बंधू नाही पाणी तिच्या डोळ्याला आज राखी मी बांधू कुणाला
कोणाला धागा मी बांधू कोणाला नाव तुझं मवन आज आहे राखी नाव तुझं मवन आज आहे राखी बंधन आज वर्षाचा सण आला नवा पुढे हातकार माझ्या तू फावा तुला माझं सांगन आज आहे राखी बंधन तुला माझं सांगन आज आहे राखी बंधन दोघी चौघीर मिळून दादा बहिणी भाऊ बीजेची गातार गाणी दोघी चौघी रे मिळून दादा बहिणी भाऊ बीजेच गातील गाणी दोघी चौघीर मिळून दादा बहिणी भाऊ बीजेची गातार गाणी दोघी चौघी रे मिळून दादा बहिणी भाऊ बीजेच गातील गाणी माझ्या प्रेमाचं बंधन माझ्या प्रेमाचं बंधन दादा की तुला बांधीन तुला माझं सांगन आज आहे रक्षा बंधन आज वर्षाचा सण आला नवा पुढे हातकार माझ्या तू भावा तुला माझं सांगन आज आहे रक्षा बंधन तुला माझं सांगन आज आहे राखी बंधन तुझ्या प्रेमाची बहीण दादा भोळी नाही मागणार काकन चोळी तुझ्या प्रेमाची बहीण दादा भोळी नाही मागणार काकन तोडी तुझ्या प्रेमाची बहीण दादा भोळी नाही मागणार काकन चोळी तुझ्या प्रेमाची बहीण दादा भोळी नाही मागणार काकन तोडी पल पौर्णिमेचं चांदन पल पौर्णिमेचं चांदन आज आहे रक्षा बंधन आज आहे राखी बंधन आज वर्षाचा सण पुढे हातकार माझ्या तू भावा तुला माझं सांगन आज आहे राखी बंधन तुला माझं सांगन आज आहे राखी बंधन ऐका माधव बालाजी मदनवाड 11 रुपये श्रावणी शिवाजी बत्तलवाड 11 रुपये कैलासवासी लक्ष्मीबाई इरण्णा जंगिलवाड 21 रुपये संभाजी कानडा बानुबाईची भावभक्ती पाहून झाला वेडा चतुर्भुज नारायण झाडी तो बानुबाईचा मेंढवाडा राया रामदाजी जिराजी देवभावाचा भुकेला दास सेवकाचा झाला दास सेवकाचा झाला हो हो त्या बानूचा भाव होता त्या खंडोबावर बर म्हणून खंडोबा त्या ठिकाणी बानुबाईची चाकरी केला वा वा करून चाकरी खाऊन भाकरी हा हा देव झाला बानुबाईचा चाकर वळी तो 9 लाख मेंढर बर असा देव भावाचा भुकेला आहे हो देवाला फक्त भाव पाहिजे बर देवाला काय लागणार फक्त भाव भाव तिथं देव संताची वाणी
या खंडोबाचा अनुभव घेऊन पाहिल्या काय कोणी. हा हा म्हणून त्या ठिकाणी खंडोबाचा अनुभव कोण घेतला? बानुबाईनं. वा वा खंडोबाचा अनुभव कोण घेतला? राजा गेमगोंडा गावडी धनगरानं. बर खंडोबाचा अनुभव कोण घेतला? उमाजी नायकानं. हा हा खंडोबाची सेवा कोण केली? नागोजी नायकानं. बर असा देव आहे भाव भक्तासाठी धावून जाणारा, हाक मारले की धावणारा, नवस केलं की पावणारा. नवस केलं की पावणारा. बर त्यावेळेस राजा तेवढं डोक्यावर पेटी घेतला. राजा गेमगोंडा गावडी सोन्याची पेटी डोक्यावर घेऊन हा हा एक माळ चढत एक माळ उतरत निघाला कुठं आपल्या नगरीचा मार्ग धरून. आपल्या नगरीचा मार्ग धरून निघालाय. हो हो सकाळचे 4 वाजले. बर 4 वाजता राजा चालत किंवा बोलत आला कुठं आपल्या नगरीमध्ये. आपल्या नगरीमध्ये म्हणजे आपल्या गावामध्ये आला. हो हो गावामध्ये आल्याबरोबर त्या ठिकाणी हा राजा नगरीमध्ये येण्या उशीर काय झालं हो. गावामध्ये आवाज येऊ लागला. पहिलेच्या बाया सकाळी 4 वाजता उठत होत्या. बर आणि 4 वाजता उठून काय करत होत्या म्हणले महाराज? जात्यावर दळण दळत गेल्या. जात्यावर दळण दळावं. हा हा आता ही मावशी चली आता दळण दळायला घरला. 4 वाजले. 4 वाजले बरोबर करेक्ट टाइम झाला. 4 वाजता सकाळी उठलं की बाया जात्यावर 2-2 पाहिल्या दळण दळावं. बर जात्यावर देवा धर्माच्या वया म्हणावं. कोणती माय माऊली अनुसयला उया म्हणावं. कोणती माय माऊली पांडुरंगाला वया म्हणावं. हा अरे वा अशी देवाची ओया गाऊन जात्यावर दळण दळत होत्या महाराज. बर पण आताच्या बाया दळाल्यात की नाही म्हणले महाराज? माहित नाही. आताच्या बाया दळणा चल्यात. दळणाचं लिहा. आताच्या बाया काय म्हणाल्यात? काय म्हणाल्या? आमच्या सासा दळू दळू मेल्या. बर आमच्या नशिबाला गिरण्या आल्या. वा वा म्हणून जात्यावरल्या वया बुडाल्या. बर आता कोणी दळणाचं नाही. हो आताची जर कोणती मायमाऊली गरोदर राहिली, राहिली तर पहिल्याची मायमाऊली जर कोणती गरोदर राहिली हा तर ज्ञानेश्वरीच्या वया वाचवाव, बर तुकारामाची गाथा वाचवाव, वाचवाव हनुमान चालिसा वाचवाव, वाचवाव गुरुचरित्र वाचवाव. वाचवाव. म्हणून त्या माईच्या गर्भावर चांगला संस्कार पडाव. मग पहिल्याची लेकरे चांगले जन्मत गेली. पहिल्याची लेकर ज्ञानेश्वरासारखे तुकारामासारखे जन्मत गेली. चांगले जन्माव लेकर. आता जर कोणती मायमाऊली गरोदर राहिली तर बाई चली डॉक्टर कड. डॉक्टर म्हणाला बाई पलंगावर आराम कर. हा मग बाई बसल्या बसल्या पलंगावर आराम कराली. बर मालकाने टीव्ही बी आहे तीच आणलेली राहिली भितडाला लावायची. बाई टीव्हीचा रिमोट हातामध्ये घ्यायली. रिमोट दाबल्या बरोबर टीव्ही काय म्हणाली? काय म्हणते टीव्ही? एक बार आजा झलक दिखला जा, एक बार आजा जा 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 जा. आजा आजाला करा बोलवास. काटे घेऊन कुठं चालल्या? आजा काठी घेऊन तुमच्याकडे जाणार. या बोलवायले तुम्हाला. मी आजाला बोलणं आलो. काय म्हणाल्या मग? एक बार आजा झलक दिखला जा म्हणजे हा एक बार जन्माला येवाव. आपली झलक दाखवा आणि निघून जावा. आपली झलक दाखवा निघून जाओ. हो हो आपली कवा तरी झलक निघून जाणार आहे. बर 60-70 वर्षाचं आयुष्य. प्रत्येक जीवनाला 60-70 वर्षाचं 100 वर्षाचं आयुष्य आहे. हा हा परंतु कोण्या दिवशी हा पिंजरा रिकामा होईल काही सांगता येणार नाही. बर काहीतरी देवाची सेवा करावं. सेवा करावं. हा हा कोणातरी देवाचं नाम स्मरण करावं. बर हातामध्ये का मुखामध्ये नाम. वा वा मुखामध्ये नाम असावं हातामध्ये काम असावं. बर अशी देवाची सेवा करावं. तशी ती सेवा कोण केली होती महाराज? राजा गेमगोंडा गावडी धनगरानं सेवा केली. घरी तर बायको त्या ठिकाणी गावामध्ये आल्याबरोबर जात्यावर दळण दळाले तर गावामध्ये राजा येऊन दरोजाला हाका माराला. प्रत्येक त्या ठिकाणी बाई गावामध्ये जात्यावर वया गायली. हो हो राजाला आनंद वाटला. कोणती माऊली रामाला वया म्हणाली, कोणती माय माऊली अनुसयला वया म्हणाली. अशा वया ऐकून राजाला आनंद झाला. कोणती माय माऊली आपल्या गणगोताला वया म्हणाली.
तसं राजाहून दरवाजाला येऊन हाका मारू लागला आपल्या पत्नीला. हो हो त्याची सजावंती नारी हा जात्यावर दळण दळू लागली होती. बाईला काय आवाज येणार चला. बाईला काही आवाज येईना गेला. राजा तर दरवाजाला हाका माराला. कसा हाक मारालाय बरं. दारुगड नारी सुंदरा नारी नारी नारी. हो दार उघडणारी सुंदरा नारी नारी ग नारी. कोण वस्त्र नार्या. ए नारी म्हणल्यावर नारी म्हणस का होय. कोण वस बापा. तुझा कारभारी हो म्हणालो. कोण होय की बाई दरवाजाला उगाच बोंबलाले. बर आ पयली ग माझी ओवी वा वा. गणपती महाराजाला मोती त्याच्या चांदव्याला न बाई ग मोती त्याच्या चांदव्याला. घुरुल कुरुल 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 ढुरुंग ढुरुंग ढुरुंग. ए बिरेक लाव बिरेक पडशी. काय आटो होई गेला तो ब्रेक लावायला बळमुवाचा. जातो उपता आले काय म्हणालो. दार उघडणारी सुंदरा नारी नारी ग नारी. कोण होय बाई दरवाजाला वर डालय. कोण होय की माय कोणता दरोड्या. वा रे वा दरोड्या. कोण होय बाई दरवाजाला हाक मारालय. काय की बाई ग. आ पंढरपुरामधी वा वा. पाणी लागल वडाला भक्त पुंडलिक बुडाला न बाई ग भक्त पुंडलिक बुडाला. घुरुल कुरुल 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 कुरुल. बाबा काय बाईचा गळा आहे गडी. हा पलीकडल्या बाईन तुपले खाली काय आवाज निघणार आहे. तुंप. आहाय दार उघडणारी सुंदरा नारी नारी ग नारी. कोण वस्त्र बापा. तुझा कारभारी हो म्हणालो. एवढ्या हिवामध्ये काऊन आला बाप्पा. आत्ता निघाला बघा तुझा. कोण असेल बाई दरवाजाला हाक मारालय. हे चुडबुड केवाला होय वाटालय बाई. हो होय माय खरंच आहे. आता केलीस काय चुडबुड केवालं. सकाळी रामपर्यामध्ये चुडबुडकेवाला येते बाई. हो माय ते चुडबुड का आल्यानं कधी दरवाजा काढूच नाही. ते का आता जेवारी घेणारे म्हणले बाई ग. आणि काय घ्यायलंय बाई. ते आता लुगडे साड्याच मागाले बाई ग. हो माय त्याला कुठल्या देवा. लुगडे साड्या आता बंद झाल्या बाई. हा पहिला आयरी लुगडे येवावं साड्या येवावं आता बंद झाले माय. लॉकडाऊन पडलं तसं बंद झाले. आता काय निघाला बाई चपात्या गरम करायचं डबं निघाले आयरी. हो आता बंद झालं. तुला कुठल्या लुगड्या साड्या देवा म्हणले बापारी. केलीस का आता चुडबुड केवालं. हो माय तेच तसं दिसायला तसंच आवाज यायला. हो पाय लावून बसतो दररोजाला. हा त्याला दारच काढू देत नाही. त्याला कवाडच का लोक म्हणले बाई. तू दळ माय पक्का लावून घ्या. पाळू डोक्यावर घेऊन. हे पाळू डोसक्यावर घेऊन दळतात का बघ. आ गड चांदिया नगरात 12 दरवाजाचा वाडा मायम जागरतीचा न बाई ग एक पूजेचा उघडा. घुरुल कुरुल 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 कुरुल. दार उघडणारी सुंदरा नारी नारी ग नारी. रात्रचं काही उरलं नाही रे बाप्पा. न्यारी न्यारी काऊन म्हणालास. तू चल म्हणले सोमटान फाट्याला. बर तुला तिथं खिचडी खाऊ घालतो. छटाक भजी. छटाक भज्जे जराशी कडी टाकतो त्याच्यावर. तुला काय भिकारी हो वाटाले का होय. कोण वस बापू. तुझा कारभारी हो म्हणालो. बाई आमचे कारभारी 12 वर्ष झालं जंगलामध्ये गेले देवाची सेवा करण्यासाठी. आणि कोण असल बाई. कोणता घोळसाई होय की माय. ए आता घोळसाई म्हण. कोण असल बाई. मावर ग गडावरी अनुसया ग सागर
केली वाळूची घागरण बाई ग पाणी नेली गडावर गुरुल 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 दारुगड नारी सुंदर नारी नारी ग नारी. किती वेळ झाला बाई हो काय या जात्याला पान लागले का बाई पत्ता पीठच पण आले की तू जात्यावर चांगली बसलीच नाही बाई. ए जात्यावर बसतात काय बसावं लागते जात्यावर एक पाय लांब करून. जात्यावर बसतात हे जात्याच्या कडेला बसतात. बरं त्या आजीवने कोणत्या तिचं पलीकडून आहे आता जवळ केली. घेतली जवळ बाई कोण असेल दरवाजाला दरवाजा काढून बघावं. पीठ कस काय पण आले बाई. दोळ झालं देवाच्या नावानं बोंब लायली. हा गणागोताला म्हणून बघ पीठ पडलं तर पडलं. गणगोताला म्हणले पीठ पडेल काय म्हणून बघायचं. कुणी कोण पान धरू बाई आपल्या माहेराकून पाच धरायची. तुझ्यासारखी पान चटली राहावं माहेराकून पान धरा. काय झालं अगं सासूबाईला किती राग येईल काय म्हणाल. आमच्या घरचं खायली माहेरच्याच गायली म्हणते बाई. मग दे तुझ्या सासूबाईला मान. पहिला मान आपल्या सासूला देव. हो दे माहिती तुझ्या सासूला मान. कशी राहू जा सासू हो किती शिवा देव हा माझा पहिला मान सासूला नाही देव. मान द्यावा लागते सासूबाईला. हो देव का मान सासूला. देत माय तुझ्या सासूबाईला मान. बरं देतो बाई माझ्या सासूला मान. हो दे. मळ्याच्या ग मळ्यामधी बर पाणी देते मी उसाला गुळ सासूच्या दिवसाला न बाई ग गुळ सासूच्या दिवसाला गुरुल 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 गुरुल. अगं ग खजाळ भवानी भीतीवरली पाल कुठली की सपाट पायाचे. काय झालं ग पान चटली काय केलं ग सासून तिच्या दिवसाला हिचकल तोंडी. ए भीतीवरली पाल कुठली की तुलाच भांडा येते वाटायला काय. हो माय काय केलं ग सासून तिच्या तुला दिवसाला काय माहित आहे माझ्या सासूचं घरानं कशी करते. कधी मला चहा सुद्धा करून पिऊ देत नाही बाई. कधी साखर चोरून खाली असशील बाई. मी काला साखर चोरून खाऊ. हा माझ्या मम्मीने येताना मला 25 किलो साखर घेऊन दिली. 25 किलो दिली 25 किलो. हाय की आणि हाय उमरा होती साखर हाय. बरोबर साखर गेली सरून पोत उरलं. पोत उरलं. नेतोस का फारी शिवतोस का त्याची. बर बाई आव पहिला मान दिला बाई सासूला. तिच्या दिवसाला गुळ कालीस होय. हो मग मी सासू काय साधी आहे का कशी आहे लय गुणवान आहे बाई. कशी करते बाई. कधी मला चहा सुद्धा पिऊ देत नाही. सांगलो की कधी घरामध्ये उतरंडी सुद्धा वाजू देत नाही. कधी उतरंड्या पाळल्या असशील बाई. मी काला उतरंड्या पडू माय. हा मी का मांजर हो का उतरंड्या पडाय माय. घरामध्ये नकर उतरंडी वाजलं हा आमची सासूबाई पळतच येते माय घरामध्ये. बाई काहीतरी आहे ग त्या उतरंडीमध्ये. उतरंडीमध्ये काय आहे बाई गडा काहीतरी आहे. काय नाही बाई तिला उतरंडी वाजलं हा ए पळतच येते बाई. काय घरामध्ये तिचा गडा पुरून ठेवला की काय नाही. त्या उतरंडीला एक हा आणि त्या संदकाला एक बाई. बरं बरं काहीतरी आहे. आमच्या सासूबाईचा संदूक आहे एवढा एवढा केवढा काळा काळा ढोसा माय एवढा एवढाच आहे संदूक. बरं 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 कोण्या रजाकारातला होय की काय नाही. कुठं आहे. मधल्या घरात आहे माय बरं 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 खापरेल घरामध्ये हा संदूक आहे. कशी करते. दुपारच्या पारी दुपारच्या पारी घरामध्ये जाते बरं आणि उग संदूक चापळून चापळून बघत बसते बाई. मग घरामध्ये जाते आणि कुलूप लागला की नाही म्हणून असं पाहिला आणि उडू उडू बघते बाई कुलपाला लावून. बाई काहीतरी आहे ग त्या संदकामध्ये. संदकामध्ये काही नाही गडा आहे 2-3 दस्ते आणि 2-3 टोप्या दुसरं काही नाही. बरं खाल्ल्या टोप्या वरली करते वरल्या टोप्या खाली करते हा चापळ्यावणी करते कुलूप लावते आणि पाय लावून उडू बघपारचा टाइम. हा मधल्या घरामध्ये अंधार किट राहते. बर म्हातारी संदूक चापळताना लाईट गेली. लाईट गेल्यावर काय लाईट झालं. गेले की म्हातारीला घरामध्ये भीती वाटू लागली. मग गडबड गडबड त्या संदकाचा कुलूप लावली. हा मग आता कवा तिचा पत्र अडकून बसला त्या संदकाच्या टपरामध्ये तिला माहितच नाही. आणि मग लाईट गेली म्हणून बाहेर पळत याय गेली बाई. हा हा संदूकच आणली बाई धडल 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 वाजी दररोजाला. तुला का भूकंप झाला वाटला का. मला वाटलं पाकिस्ताननं बाम टाकला वाटलं. रोडला पळायची होती तू. हो हो अशी गुणवान आहे बाई काय करावं. आता हो. पीठ पडाले का. आता लई पीठ पडाले बाई पाळूच्या वरी पीठ आले. कसं पडणार नाही बाई सासूच्या दिवसाला गुळ काढल्यावर. हो
आता कोणाला म्हणा बाई? बाई आता म्हणे कांदी देवा धर्माला. म्हणू का देवा धर्माला? हो सकाळच्या पारी. बरं बरं. सकाळच्या पाऱ्यामधी ऊन पडलं बगारीला, ऊन पडलं बगारीला न बाई ग झंपर शिवा वगारीला, गुरुल कुरुल 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 कुरुल. ए बाई आमच्या देवटाण्यामधल्या का बाया सरल्या काय वगारला झंप शिवायला? वगारीला शिवणार कोणाला शिवा बाई? हा नंदाईला भाऊजायला काय? हा आम्ही नंदाईला भाऊजायला झंपर शिवत नाही बाई. का बाई? मी पहिल्या शिवीत गेले ते बायाला झंपर. बर मग आता शिवणार आहे मी. आता अखंड वगारायचे झंपर शिवायची टेलरिंग हो बाई. बर कस हो. काय? मी पहिल्या बायाला शिवीत गेलते हा पण बायाला झंपर ये नाहीत बाई. आता बरोबर. पहिलेच्या बाया कोपरापासून झंपर शिवीत गेलत्या. हा हा. आताच्या बायाला झंपर शिवाय गेल त्याला बाहेरच राहणार बाई. आणि मग आता कसं शिवाव? हो ते बाहेरचे सुडकं बकळे उर आले, उरले ते जमा करून माझ्या वगैरेला एखादी झगा शिवणार बाई. झगा शिव हो आणि ते गावात हाकलून कुत्रे माग लागतात. तू याय बिन त्या वगैराच्या बी. बाई आहो आता वही कोणाला म्हणावं? आता म्हणले आपल्या भावाला. माझ्या बंधूला म्हणू का? हो म्हणावं लागते माझ्या भावाला. नाही तर माझा बंधू न्यायला येणार नाही. हो तुला न्यायला येणार नाही. हो तिळ संक्रांतीला, हो म्हणतो आता. पंचमीला, दिवाळीला, पोळ्याला. ए हो पोळ्याला काय बैल होय का फिरवा? म्हणू काय माझ्या माझ्या भावाला कांदी बाई. हो म्हण माझ्या भावाला. वाट चारे वाट सरा काय बघ तूस खेड्याला, सोन्याचं कुलूपान बाई ग माझ्या बंधूच्या वाड्याला, गुरुल कुरुल 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 कुरुल. बाबा भावाचं म्हणल्यानं कसं गुणगान गायली. माझा भाऊ काय साधा आहे का बाई? कसा आहे? सोन्याचं कुलूप आहे माझ्या बंधूच्या वाड्याला. केवढा आहे कुलूप? एवढा आहे मग 5 किलोचं. बरं बरं बरं. हो आणि तेवढं कुलूप लावून बंधू कुठे गेले? माझा बंधू काय? हा बंधू गेलाय ऊसतोडीला. बराच भाग्याचा आहे मग. गेला माझ्या आमदार टोळीमध्ये. हा टोळीचा अध्यक्ष झालाय आमदार. बरं बरं. त्याला काय म्हणतात? मुकदम. मुखरदम. हो बराच भाग्याचा आहे. कवा त्या मुकदमचे पैसे उचलत आणि काय नाही. हा ते त्यानं काय केलं माझ्या बाजारात गुच्च्या देत नेलं माहिती त्याला. बरं बरं बरं. हो लय भाग्याचा आहे बाई. लई भाग्याचा आहे माय. हा माझ्या बंधूच्या घरी 2-3 मजली भाडे आहे बाई. बरं बरं बरं. साधा नाही माझा बंधू. बरं मया बंधूच्या घरी म्हाडी, बंधू मजा दारू काडी, कोण्या मेल्यानं केली काडी न बाई ग आली पोलिसाची गाडी, गुरुल 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 गुरुल. दारू काढल्यावर पोलिसाची गाडी ना तर कोणाची? होय माय पोलीसची गाडी आली. माझ्या बंधूला काय म्हणली बाई? काय म्हणले बाई? मग काय साधा सुद्धा बंधू नाही. कसा आहे? असा झाला माझ्या पैलवान बरं बरं बरं. 35 किलोचा. हो बरं पहिलवान आहे मग. माझ्या बंधूला काय म्हणली माझ्या पोलीसवाली? काय म्हणले बाई? हात भट्टीचा रे गुणाम नाही लहान सहान, बंधू माझा पैलवान न बाई ग लई हाणलं पोलिसान, गुरुल 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 गुरुल. बरं हाण. दारू काढायला गे. तेव्हापासून हान पायतन दारू काढणं सोडून दिला बाई. हा ते तिप्पे मिप्पे जे होते फळामध्ये फेकून दिला. बाग बुकपुण्या बुटकोळ्या खाऊन चेक व्हावून गेली बाई. बरं. आता तेव्हापासून गोपीचंदन टिळा लावून पंढरपूरची वारी चालू केला बाई. बाई काकड्याला चला रोज. केदो झालं वया म्हणालीस. हो घरात मेला टोपलं मागून आणायला तो. हा घे टोपल्यामध्ये पीठ भरून सल्या. टोपल्यामध्ये हो इडीसच बाई. हा टोपल्यामध्ये कुठं पीठ भरतात का? हे पिठल्याचं पीठ होय बाई. केदो झालं चुनपीठ. चुन पीठ होय. याला वाटीमध्येच भरावं लागते. घे मग भरून सल्या. याचा नियमच आहे वाटीमध्ये भरायचा. आजी आणि एक वाटी. भरू का बाई? घे मार भरून. भरू लागतोस का? हो आता दळण सरल हा. पीठ भरी ते वाटीत, चहाचा नाही पतान पाया बसा जिबीला चाटीत. आताच पिलीस की बाई 2-2 कोप. हा
आमच्यासाठी म्हण नाचलो. मग कोणासाठी म्हणाली? ते तिकडे डोळे लावायले आजी मोबाईल मध्ये शूटिंग कराली. बाई कोण होय बाई म्हणले दरवाजाला. तुझा कारभारी हो म्हणालो. कारभारी? आव खरंच माय आमचीच कारभारी होतो वाटा काय बाई? खरंच बाई केव्हा झालं म्हणालो. आवाज यालाय. हो माय तूच होय वाटायला मला तर. मयाच पिंकीचा पक्का होय वाटालाय बाई. आता पक्का म्हण. पप्पा म्हणणे पप्पा काय म्हणा. काय म्हणतात? पप्पा पप्पा. अरे पप्पा वा. हो पप्पा आई म्हणा. काय वाले पप्पा म्हणलं एकच होईन, पप्पा म्हणलं एकच होय की काय वाले. कोण होय? मला पप्पा म्हणायचं म्हणून मी पक्काच म्हणतो काय होईना. हो बाई हा नाही कारभाऱ्यासारखाच आवाज याला. मयाच कारभाऱ्यासारखा आवाज आला बाई. हो बाई. हो दरवाजा काढू काय? काढून बघ, उघडून बघ दार. आवा कारभारी. काय म्हणतोस नारी सुंदर आहे. तुम्ही कवा इल्या माय? अरे वा. इल्या म्हणाली का? आता इल्या म्हण. नाही व हा कारभारी. आव तुम्ही कवा हल्या बाई? वा वा. आता हल्ल्या म्हण. इल्या म्हण, हल्ल्या म्हण. आई, काय व्हाले अरे वा. कारभारी. आव तुम्ही कवा आल्या माय? त्या पहिल्या ओळीला आलो. नारी सुंदर आहे. पहिल्या वहीला आल्या. हो कारभारी बरी हा की? हो बरा हो गे. हा हो कारभारी. आव कारभारी इतके दिवस तुम्ही कुठं गेल त्या बाई? मी जंगलामध्ये गेलतो देवाची सेवा करण्यासाठी. जंगलामध्ये? हो. देवानं तुम्हाला काय दिलं धनी मालका? देवानं मला लेकरू दिलं. काय दिलं? लेकरू दिलं. कुठं? पेटीमध्ये आहे. देवानं पेटीमध्ये तुम्हाला आहे. लेकरू दिलं? हो. देवानं तुम्हाला लेकरू दिलं? देवानं मला लेकरू दिलं. देवानं तुम्हाला लेकरू दिलं? हो दिलं. बरं झालं ग बाई. बायची पिढा गड्यावर गेली. मला लेकरू झाला म्हणेस काय? तुम्हीच म्हणले की मला झालं म्हणून. देवानं मला कर्माचं का होईना धर्माचं लेकरू दिलं. नारी सुंदर आहे. कारभारी आव तुम्ही मला तवाच का म्हणल्या नाही? बर. तुमच्या भागा येत होतो बाई. हा तुमच्या कपाळाला पट्टी बांधित होतो बाई. बर. तुम्हाला उरून धोंड्यावर बसित होतो बाई. हा तुम्हाला अंग धू घालीत होतो बाई. बर. तुम्हाला बोटले उकडून देत होतो बाई. वा वा. बोटवे कारभारी. आव तुम्हाला जायफळ मायफळ बर. दूध बोळ आणि सगळं काय घेऊन दुसरं? देतो बाई. दुसरं आणि काय? उमरावती साखर आणि हा सगळं आणत होतो बाई. बर बर बर. आणि गोड गोड लागलं की मीच खाऊन घेत होतो बाई. काला एवढं पाणी यासारखं सांगालीस हो. बायाच्या. कारभारी कारभारी. आव आणि लेकरू कुठं आहे म्हणल्या? लेकरू पेटीमध्ये आहे. कारभारी आव तुम्ही दवाखान्यात गेलते काय? नाही नाही दवाखान्यात गेलो नाही. कुठे गेलो नाही. तुमचं काय शिफ्दर झालं काय बाई? शिबदर म्हणत आहे की शिजर म्हणावं. झालं का मग सिद्धर? नाही झालं नाही. नाही बरं एवढं काय लेकरू? होय की ते मोबाईल बघायला काय? मोबाईल बघाले. जन्मल्या हो. बोट फिरवाले. बोट फिरून झाले मधून. आय. जन्म देऊन या पोराला. जन्म देऊन या पोराला. सुख नाही डोळ्यानं फायलर फायलर फायलर. लग्न झाल्यावर आई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र. लग्न झाल्यावर आई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र. जन्म देऊन या पोराला. जन्म देऊन या पोराला. सुख नाही डोळ्यानं पाहिलं रे पाहिलं रे पाहिलं रे. हो लग्न झाल्यावर आई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं रे. लग्न झाल्यावर आई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं रे. काय खावा मी काय प्याव. काय खावा आणि काय प्यावं. काय
खावा मी काय प्यावं खावा मी काय प्यावं कोणत्या झोपड्यात कसा मिळावं कोणत्या झोपड्यात कसा मिळावं कसा मिळावं या म्हातारपणामध्ये आम्ही कोणाच्या कामाला जावं म्हातारपणामध्ये आम्ही कोणाच्या कामाला जावं याव म्हातारपणामध्ये आम्ही कोणाच्या कामाला जावं म्हातारपणामध्ये आम्ही कोणाच्या कामाला जावं म्हातारपणी वा वा डोळ्यातून अश्रू गळगळ व्हायले र व्हायले र व्हायले र जन्म देऊन या पोराला सुख नाही डोळ्यानं पाहिलं र म्हातारपणामध्ये पोरग आई बाप सोडून जन्म झाल्यावर मुलगा जगळ राहिलं या पोराला जन्म देऊन या पोराला सुख नाही डोळ्यानं पाहिलं रे पाहिलं रे लग्न झाल्यावर आई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं रे लग्न झाल्यावर आई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं रे आमची लाडाची सुनबाई आमची लाडाची सुनबाई आमची लाडाची सुनबाई आमची लाडाची सुनबाई तिचे नवल सांगू काही तिचे नवल सांगू काही नवऱ्याच्या कानात सांगते तुमच्या आई बाप पाहिजेत नाही नवऱ्याच्या कानात सांगते तुमचे आई बाप पाहिजेत नाही नवऱ्याच्या कानात सांगते तुमच्या आई बाप पाहिजेत नाही नवऱ्याच्या कानात सांगते तुमचे आई बाप पाहिजेत नाही म्हातारपणामध्ये माझ्या म्हातारपणामध्ये डोळ्यातून अश्रू डोळ्यात व्हायले र व्हायले र व्हायले र लग्न झाल्यावर आई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं लग्न झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिले र जन्म देऊन आई बापाना हो सुख नाही डोळ्यानं पाहिला रे पाहिला रे पाहिला रे हो लग्न झाल्यावर आहे बाप सोडून पोरग वेगळं राहिलंय रे लग्न झाल्यावर आहे बाप सोडून पोरग वेगळं राहिलंय रे या कलियुगाचं वार या कलियुगाचं वार दादा उलटच वाहतय सार दादा उलटच वाहते सार दादा उलटच वाहतय सार दादा उलटच वाहते सार या मोबाईलच्या नादान सारे बिघडून गेले पोर या मोबाईलच्या नादानं सारे बिघडून गेले पोर या मोबाईलच्या नादान सारे बिघडून गेले पोर या मोबाईलच्या नादानं सारे बिघडून गेले पोर सत्य सांगतो सोपा नाही सत्य सांगतो सोपा नाही गाणं असं कसं हे लिवलंय र लिवलंय र लिवलंय लग्न झाल्यावर आई बाप सोडून पोरग वेगळं राहिलंय ना लग्न झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलंय ना जन्म देऊन आई बापाला सुख नाही डोळ्यानं पाहिलं रे पाहिलं रे पाहिलं रे लग्न झाल्यावर आहे बाप सोडून पोरग